तर आज कुणालाही आवडेल अशा पद्धतीची कारल्याची भाजी मी करणार आहे। त्याआधी मी कारले अशा पद्धतीने स्लेट करून घेतलेले आहे आणि एका पसरट कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आता या पॅनमध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ। मी इथे पिंक सॉल्टचा वापर केलेला आहे। असं म्हणतात की पिंक सॉल्ट हे आरोग्यासाठी उत्तम असतं। तुम्ही मात्र तुमच्याकडे जे असेल ते मीठ वापरू शकता, काही हरकत नाही। आता हे कारलं मस्त हाय फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याला छान उकळी आलेली आहे। यामध्ये अधूनमधून चमचा फिरवायचा आहे। चमचा फिरवल्यामुळे कारलं जे आहे ते एकाच बाजूला शिजणार नाही, सगळीकडून शिजलं पाहिजे। अशा पद्धतीने याला अधूनमधून हलवून घ्यायचं आहे। एक 8 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपण जे कारलं उकळायला ठेवले ते असं मस्तपैकी शिजून तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता छानपैकी याला थोडासा पिवळसर रंगही आलेला आहे। आता हे कारलं थोडंही कडू लागणार नाही, कुठेही उघरट लागणार नाही, यातला कडूपणा पूर्ण निघून गेलेला आहे। कढईला जे पांढरं झालंय ते मिठामुळे झाले, टेन्शन घेऊ नका, हे भांडं घासलं की सगळं निघून जातं। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे जे कारलं आहे ते आपल्याला एका चाळणीमध्ये मस्त गाळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी फक्त कारलं गाळून घेते आहे। याला कुठेही दाबायची किंवा पिळायची काहीही गरज नाही, फक्त यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे। कारलं व्यवस्थित शिजलेलं आहे, दाबलं की त्याचा चुरा होईल, त्याच्यामुळे फक्त पाणी काढून घ्यायचं आहे। आता यासाठी एक साधा सोपा मसाला वाटून घेणार आहोत। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अद्रक लसूण फिरवून घेतलं आणि यामध्ये टाकलेले आहे टोमॅटोचे 4 तुकडे। तुम्ही अद्रक लसूण आधी फिरवून घ्या, म्हणजे ते अखंड राहणार नाही, व्यवस्थित बारीक होईल। टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये फिरवल्यावर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे। आता देऊयात फोडणी। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये टाकूयात थोडंसं गोड तेल। ही माझी ट्रायप्लायची कढई आहे। यामध्ये मी फोडणी दिली तर काहीही भाजी खाली चिकटत नाही किंवा करपत नाही। बऱ्याच लोकांना वाटतं की स्टीलच्या भांड्यामध्ये भाज्या करपतात, पण ट्रायप्लायमध्ये तसं होत नाही। आता यामध्ये टाकूयात थोडंसं जिरं छान फुललं पाहिजे, तुम्ही बघू शकता। यानंतर मिक्सरच्या भांड्यात जे वाटण आपण फिरवून घेतले ते वाटण यामध्ये ॲड करायचे। आता गॅसची फ्लेम थोडीशी मंद करून मंद आचेवर हे वाटण मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। यामध्ये टाकूयात चिमूटभर हळद, त्यानंतर टाकूयात थोडीशी मिरची पावडर। मी इथे काश्मीरी मिरची पावडर वापरते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार जी हवी ती मिरची पावडर वापरू शकता। आता हे मंद आचेवर मी छानपैकी परतून घेणार आहे। गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर वाटण जळण्याची शक्यता असते। मंद आचेवरच हे वाटण तुम्ही मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। एक 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि वाटण असं थोडंसं खाली चिकटायला लागलेलं आहे। वाटण चिकटायला लागलं की समजून घ्यायचं तुमचा मसाला मस्तपैकी परतलेला आहे। आता या मसाल्यामध्ये कारल्याच्या उकडलेल्या फोडी ॲड करायच्या आहेत। आता या कारल्याच्या फोडी एक 5 ते 10 मिनटं मस्तपैकी परतून घ्यायच्या आहे। हा जो सगळा मसाला आहे तो कारल्याला पूर्णपणे कोट झाला पाहिजे, अशा पद्धतीने हे हलवून घ्यायचं आहे। हलवताना थोडी काळजी घ्यावी लागेल तुम्हाला, कारण कारलं ऑलरेडी शिजलेलं आहे। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी। पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता। कुणाला भाजीमध्ये जास्त रस्सा लागतो तर कुणाला रस्सा थोडासा कमी असला तरी चालतो, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता। आता यामध्ये टाकूया थोडंसं मीठ जास्त घालायचं नाही, कारण कारले उकडताना ऑलरेडी यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे कारल्याला थोडासा मिठाचा स्वाद असणारच आहे। थोडंसं मीठ टाकून एकदा हलवून घ्यायचं आणि यावर एक 5 ते 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे। एक 10 मिनटानंतर झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता आपली कारल्याची भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे। ही कारल्याची भाजी तुम्ही एकदा करून बघा आणि याला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। मोस्टली आमच्याकडे कारलं भाकरीसोबतच खाल्लं जातं, तुमच्याकडे कशासोबत खातात हे मला कमेंट करून नक्की सांगा। अशी ही कारल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।